महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मृती स्मारक लोकार्पण करण्याचा हा समारंभ यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आमदार मंगेश चव्हाण आणि आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी आमचे मित्र संकटमोचक नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघसुद्धा येऊन गेल्या, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव भोळे, शेषराव पाटील, पोपतराव भोळे, उद्धव महाराज, समता परिषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, वसंत पाटील, संजय माळी, एकनाथ महाजन, देवयानी ठाकरे, अभिलाष रोकडे, डॉक्टर डी.एन. महाजन, भीमराव खलाने, मंगेश यज्ञेश बाविस्कर, सचिन महाजन, उमेश महाजन, डॉक्टर कमोद, महात्मा फुले स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम ज्यांचं स्मारक आज आणि अतिशय सुंदर स्मारक आपण उभं केलं आहे ते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो। कालच मंगेश चव्हाण आमदार यांचा वाढदिवस होता, त्यांना सुद्धा बिलेटेड शुभेच्छा देतो। असंच चांगलं त्या शुभेच्छा याच्यासाठी आहे की असंच धडाकेबाज काम आयुष्यभर करत राहा, त्याचं तुम्हाला नक्की समाधान मिळेल। पण त्याचबरोबर मी गिरीश महाजन यांचं सुद्धा अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी 2 दिवसामध्ये 1 कोटीचे 2 कोटी या स्मारकासाठी मंजूर केले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार। आता एक मला बरं झालं, माहीत झालं, यापुढे सुद्धा मी माझ्या कामासाठी त्यांच्याकडे 25 कोटी मागत जाईल, म्हणजे मला 50 कोटी मिळतील। बरं, ते आणखीन कसं करायचं, हे जर काय रस्ता वगैरे काय शोधायचा असेल तर आमदार मंगेश चव्हाण जे आहेत माझ्याबरोबर येतील आणि लवकरात लवकर काम होईल। मला हे माहीतच नव्हतं, बरं झालं आता माहिती झालं। आज हे आपल्या खानदेश रत्न बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो। आणि गिरीशजींना खास मी सांगू इच्छितो की आज नाशिकला वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं, त्यांचं सुद्धा स्मारक कुठेतरी थोडंसं अपूर्ण अवस्थेमध्ये आहे, आपण त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि ते सुद्धा काम आपण करायला पाहिजे। ज्यांनी सांगितलं, अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर, आता किती चटके हाताला बसले तरीसुद्धा भाकर मिळणं कठीण झालेलं आहे। आता त्या आमच्या खानदेश रत्न बहिणाबाईंचं जे आहे ते सुद्धा स्मारक आपण सगळ्यांनीच लक्ष घाला, तेही सुद्धा आपण पूर्ण केलं पाहिजे। आता या 40 गावच्या या पुण्यभूमीमध्ये आपण हे स्मारक खरोखरच अतिशय उत्तम आणि योग्य ठिकाणी निर्माण केलेलं आहे। त्यांचं काम त्यांनी केलं, आता पुढचं काम तुमचं आहे। ते काम म्हणजे त्या पुतळ्याची निगा राखणे, त्या स्मारकाची निगा राखणे। तुम्ही फक्त लोकांना काम सांगत करा, एखादी कमिटी स्मारक कमिटी असेलच तुमची, काय 2 पैसे लागत असतील दर महिन्याला, पण तिथली साफ सफाई, कधी काही तिथे काही अस्वच्छ काही झालं असेल तर ते साफ करणं रोजच्या रोज। तुम्हाला माहिती आहे नाशिकचे आपण पुतळे आपण दत्तक घेतले, 5 लोक तिथे ठेवलेले आहेत, सकाळी 5 संध्याकाळी 5 संरक्षणही करतात, साफसफाई करतात। कारण जे आपण मागितलं ते त्यांनी केलं, त्याचं पुढचं तर काम आपलं आहे की नाही? हे तर तिकडे खूप मोठं काम आहे ते।
नाशिकचं. पण हे इथे जे आहे सहज करता येण्यासारखं आहे, ते काम तुम्ही केलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या, हे स्मारक जे आपण निर्माण केलेलं आहे, एक विचार मी नेहमी मांडत असतो की या देशामध्ये स्वराज्याची क्रांती, स्वराज्य स्वातंत्र्याची क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि या देशामध्ये सामाजिक क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला आपण मावळ्यांचं सैन्य म्हणतो. ते मावळे म्हणजे हे आलुतेदार, बलुतेदार, 18 पगड जाती जे आहेत ते सगळे, या नावं त्यांच्या सगळ्या सरदाराची. बेरड समाजाचा बहिर्जी नाईक कुठून काय माहिती आणत होता आणि त्या शत्रूच्या तंबूत जात होता आणि इकडे माहिती देत होता. आज सुद्धा आमच्या SITला आणि आमच्या इंटेलिजन्सला कळत नाही कुठं काय चाललं आहे. एवढं सगळं असून सुद्धा पण बेरड समाजाचा माणूस, वेगवेगळ्या समाजाचे माणसं, मदारी, मेहतर, मुसलमान, बाजी प्रभू देशपांडे ब्राह्मण, जीवा महाला, शिवा काशी, नाभिक समाजाची, ही सगळी मंडळी जी आहे लढली. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा हेच सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी. ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधू बरी. ज्ञानेश्वरांनी हेच सांगितलं, अवघे विश्वाचे माझे घर. आणि तुकाराम महाराजांनी तरी काय सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. अरे सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचा, सगळ्यांसाठी आपण काम करायचं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जे काही काम केलं, खिशातले पैसे खर्च करून काम केलं राव. त्यांनी अनेक उद्योग त्यांनी केले. खडकवासला धरण असेल, कात्रजचा घाट असेल, कात्रजचा तो बोगदा असेल, अशा अनेक कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होते. आपल्या मुंबईचं बोरी बंदर किंवा आताचं जे आहे वीर शिवाजी रेल्वे टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडिया महानगरपालिकेची ती इमारत, ती महात्मा फुल्यांच्या शिष्यांनी बांधली. अजूनही कसे आहेत ते. त्यावेळेला अख्ख्या जगातलं जे सोन्याचे छाप होते त्याची एजन्सी फक्त महात्मा फुल्यांकडे होते. महात्मा फुल्यांनी जेव्हा धरणं बांधून पाणी यायला सुरुवात झाली त्यावेळेला आपले सगळे लोक म्हणत होते, हे पाणी शिळं आहे, यातून कसं काय आपण शेती करणार. नकार दिला त्यांनी शेती करायला. समोरून पाणी वाहत होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तिथे जमीन घेतली आणि स्वतः शेती करून सांगितलं, अरे मी तर वर्षातून 3-3, 4-4 पिकं काढतो आणि मला पैसे मिळतात, तुम्ही काय करता. आणि आता आपण पाहतो पाण्यासाठी किती लढाई आहे. पण एकाच नाही, अनेक विषयामध्ये त्यांनी लक्ष घातलं. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला. आज सुद्धा या आत्महत्या होतात, का होतात, आपण ते वाचलं पाहिजे. आणि मग लक्षात येईल आपल्याला की अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. आपण आपल्यापेक्षा इतरांना जेव्हा कनिष्ठ नेमतो, गुलाम समजतो, त्यांची गुलामगिरी वाचा. इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं स्लेवरी, ज्या वेळेला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा तिथे आले होते, मी त्यांना ते भेट दिली, ते पुस्तक स्लेवरी. कारण त्याचं ते पुस्तक होतं ते जे आपण अर्पण करतो ते त्यावेळेला 150-200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जी अमेरिकेमध्ये
काळे गोरांची जी लढाई सुरू होती, निग्रोच्या विरुद्ध निग्रोंचं आंदोलन सुरू होतं, त्यांना ते पुस्तक त्यांनी अर्पण केलं होतं. आशिया खंडातला हा एकमेव पुरुष. त्यावेळेला टेलिफोन होते नव्हतेच त्यावेळेला सुद्धा, आणि ते ओरिजिनल मी जे त्यांना दाखवलं, कारण त्या समाजासाठी, निग्रो समाजासाठी महात्मा फुल्यांनी ते पुस्तक अर्पण केलं. त्यातूनच बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. किती मोठी दूरदृष्टी असते या लोकांची हो. आपण तर फक्त संध्याकाळी काय करायचं एवढंच बघतो. ही मंडळी किती वर्ष कुठे जगामध्ये पोचत होती. त्यांचं सांगावं तेवढं कमी आहे. पण एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, ते काही ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते. अनेक लोक जे आहे हा जे भांडण लावायला बघतात ना, हे चुकीचं आहे. ते ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध होते, अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते. ब्राह्मण त्यांचे मित्र होते, पार्टनरसुद्धा होते उद्योगधंद्यामध्ये. त्या शैक्षणिक चळवळीमध्ये सुद्धा जो भिडेवाडा, तिथे आता शाळा निर्माण होते आहे, भूमिपूजन आपले मोदी साहेबांनी केलं. तो भिडेवाडा म्हणजे ब्राह्मण. तात्यासाहेब भिडेंनी ती जागा दिली. अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे, ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर काम करत होती. आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी जे आता आपण तुम्ही म्हणालात, त्यावेळा शेणाचे गोळे मारले गेले, सावित्रीबाईवर दगड मारले गेले. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे. एक पातळ घेऊन जायचं, एक निसून जायचं, एक घेऊन जायचं पिशवीमध्ये आणि शाळेत जाऊन बदलायचं. परत आल्यानंतर तीच परिस्थिती. पण त्यांच्याबरोबर उभी राहिली आणि ते काम जिने सावित्रीबाईला सपोर्ट केला त्या होत्या फातिमा शेख, मुस्लिम समाजाची महिला होती. गणू शिवाजी मांग, धुराजी अप्पाजी चांभा यांनी, या शिक्षकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं. आणि या मुलींची शाळा, याच्यावर जेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, महात्मा फुल्यांच्या जर शाळेत बंद पडण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे ते आपल्या व्यायामशाळेतले बलदंड पोरं घेऊन उभे राहिले. राणाबा महार त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि सांगितलं, कोण येतं ही शाळा बंद पडायला, ते बघतो आम्ही, या एकेकाला. म्हणजे हे काम सगळ्यांचं आहे. जसं छत्रपतींना ह्या 12 बलुतेदार आणि सगळ्यांनी मदत केली, तसं महात्मा फुल्यांना सुद्धा सगळ्यांनी मदत केली. काही कर्मठ लोकांनी विरोध केला, तसं आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केलाच ना. जे तुम्ही सांगता ना, तुमच्याकडे महात्मा फुल्यांचा आता पुतळा आहे तुमच्या महानगरपालिकेमध्ये, तो ठराव केल्यानंतर 36 वर्ष लागली तो पुतळा उभा करायला या पुण्याच्या महानगरपालिकेत. 36 वर्ष. विरोध कोणी केला? आपल्या लोकांनी पहिल्यांदा केला. कोणी कान भरले असतील, पण विरोध आपल्या लोकांनी केला. काय करणार आपण? केवळ हे वाईट ते वाईट म्हणून चालणार नाही. आपण आपल्या मनात विचार केला पाहिजे, आपण काय करतो. आपण नेहमी खालच्याला का बरं आपण नावं ठेवतो? त्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे ना. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. आपण सगळ्यांनी तेच सांगितलं ना. कुठला समाज सांगतोय, कुठला धर्म सांगतोय की दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या लोकांचा जो आहे त्याच्यावर टीका करा, त्याच्यावर हल्ले करा. सगळ्या धर्माची सुद्धा हीच म्हणणं आहे, सगळ्यांवर प्रेम करा. आणि तेच महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं. हे जेव्हा तुम्ही स्मारक पाहाल त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे आपल्याला करायचं आहे. सांगायला खूप, मला एक गोष्ट तर सांगायलाच पाहिजे की असं आहे की हे देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भलामण करायचं काही कारण नाही मला.
कोणी चांगलं काम केलं तर चांगलं काम केलं, आता वाईट काम केलं तर ते सांगायला गेलं कोणाला तर बरं नाही वाटत. मग चांगलं काम केलं ते सांगायला काय हरकत नाही. हे ओबीसीचं आरक्षण जे आहे, आता आपण ऐकलं की जे सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा पुन्हा उभं राहिलं, समीर भुजबळ, महेश झगडे आणि सगळी मंडळी तिकडे गेली. त्याच वेळेला मी फडणवीसांना भेटलो, त्यांनी सांगितलं हे काय, आमचं आरक्षण 27% आहे, 54% संख्या आहे ओबीसीची, ते 27% आहे, ते बाबा ठेवा तुम्ही, त्याच्यात काही कमी करू नका, आणि त्यासाठी आम्ही लढतो आहोत. त्यांनी ताबडतोब सहकार्य केलं, तिकडे फोन केला. भारत सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सुद्धा सपोर्ट केला, सगळ्यांनीच. इंदिरा जयसिंगाने, फार मोठ्या 85 वर्षाच्या असतील त्या वकील, जोरकसपणे त्यांनी आमची बाजू मांडली. गोपाळकृष्ण, मोठे मोठे लोक उभे राहिले. आणि जेव्हा न्यायाधीशाने विचारलं हे बरोबर आहे का, 27% द्यायचं ना, कोणाचा विरोध, सगळ्यांनी सांगितलं कोणाचा विरोध नाही आहे, पण त्याला मदत झाली, आम्ही त्यांचे आभारी आहोत. जातगणना झाली पाहिजे, समता परिषदेची 1991 पासूनची मागणी आहे. का बरं ही जातगणना झाली पाहिजे? काही द्यायचं झालं तर कोर्टात, आणि ते मग विचारणं, आणि तुमची संख्या किती, तुमचं अमुक किती, तुमचं तमुक किती. अरे आम्ही सांगायचो आमची संख्या जी 1931ला मोजली गेली, त्याच्यानंतर मग लढाया सुरू झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आला, त्यांनी काही केलं नाही. एक तर ते तरी म्हणा, त्यांनी सांगितलं तो 54%, ते तरी होके म्हणा, किंवा जात गणना करा किंवा शिक्का मारून टाका. परत काय चाललं आहे आम्हाला? त्या जात गणनेसाठी तुम्ही महाजनजी ऐका, 2011ला जनगणना होणार होती. 2010ला मी सुप्रीम कोर्टात गेलो, समता परिषद, आणि सांगितलं यांना सांगा की जनगणनेमध्ये आमची जातगणना करा. सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली गव्हर्नमेंटला, भारत सरकारला. मी समीर भाऊ खासदार होते, त्यांना सांगितलं काय ते आपण करायचं तर करू आपण, पण तू खासदार आहेस ना, लेखो उभा राहा तिथं, आवाज दे. आणि समीर भाऊ उभे राहिले, मांडला, आणि ताबडतोब स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे त्याच्या मदतीला आले. हात धरला आणि चला आता आपण सगळीकडे जाऊ. ते सगळीकडे गेले, त्याला घेऊन ते शरद यादवकडे गेले, ते लालू प्रसादकडे, मायावतीकडे, काँग्रेसच्या लोकांकडे, मुलायमसिंग, सगळीकडे गेले. 100 खासदार उभे राहिले आणि सांगितलं हे करा. आणि मग काँग्रेसचे जे आहेत प्रणब मुखर्जी आले आणि त्यांनी सांगितलं हो आम्ही जातगणना करतो. पण तिथे नेमकं आम्ही फसलो राव, केस मागे घेतली, आणि नंतर आम्हाला कळलं केस मागे घेतली, जातगणना करतो म्हटले, पण ही जनगणना जी आहे ती कमिशनर आहे त्यांचं, सेन्सस कमिशनर, तिथे जेव्हा जातगणना होते दरवर्षी किंवा ती सेन्सस कमिशनरतर्फे तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुम्हाला तुरुंगाची सजा आहे, दंड आहे. यांनी काय केलं, त्याच्यात नाही केलं, यांनी काय केलं, सगळ्या राज्यांना सांगितलं तुम्ही परस्पर करा, गावातली असेल तर ग्रामविकास खाते आणि शहरातली असेल तर शहर नगरविकास. काहीच हातात लागलं नाही आमच्या. आणि म्हणून ज्या दिवशी जे आहे एवढ्या प्रयत्नानंतर मोदी साहेबांनी जाहीर केलं की या वेळेला मी जातगणना करणार, त्यावेळेला छाती भरून आली. बरी जातगणना पाहिजे कशाला याचा सुद्धा तुम्ही जरा अभ्यास करा, फक्त निवडणुकीसाठी नाही. अगोदर सुमित्रा महाजन भाजपच्या खासदार अध्यक्ष होण्यापूर्वी 16 खासदारांची कमिटी झाली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ओबीसीचा अभ्यास केला. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की या ओबीसीचं फार अडचणीत आहेत, गावागावातून महिला, आरोग्य, शिक्षण या सगळे खूप प्रॉब्लेम्स आहेत. तसंच दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला भारत सरकार, राज्य सरकार मदत करतं, आपल्याला करायला पाहिजे. पण आमच्याकडे डाटा नाही, तो डाटा सेन्सस कमिशनरने गोळा करावा. दुसरी कमिटी झाली मनमोहन सिंग
शरद पवार साहेब, चिदंबरम ते मेंबर, त्यांची पण तीच मागणी की आम्ही केला अभ्यास पण हे करा. राव हे कशासाठी आम्हाला पाहिजे? तर हा 54% समाजासाठी जसं दलित आणि आदिवासींना भारत सरकार आणि राज्य सरकारकडून आपल्याला कल्पना आहे, आदिवासी समाजाला सुद्धा बजेटच्या 9% जे आहे बजेट फक्त आदिवासी समाजासाठी आपण देतो आहोत. ह्या महाराष्ट्रात सुद्धा उद्या हे जर झालं तर ह्याच गोरगरीब ओबीसी समाज, एक छगन भुजबळ आणि एक मुंडे म्हणजे काही फार मोठा श्रीमंत नाही झाला हा समाज. आरक्षण मलाही नको आहे, माझ्या मुलांना पण नको आहे. अरे पण असे लाख करोड लोक जे आहेत आज गावागावातून पडलेले आहेत ज्यांना याची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला आम्हाला लढायचं राहावं. आणि म्हणून जे आहे ते जातगणना आपल्याला पाहिजे. महाज्योती निर्माण केली त्याच्यासाठी सुद्धा आपले अतुल सावे साहेब ते लढतात, आम्ही त्यांना सहकार्य करतो. काम पुढे चाललेलं आहे. स्वतंत्र मंत्रालय निर्माण झालेलं आहे. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक मगाशी सांगितलं मार्गी लागलेला आहे, पैसे दिलेले आहेत. फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुलेंचं 300 मीटरवर जे आहे एक दुसरं महानगरपालिकेचं स्मृती ह्या हॉल वगैरे सगळं काय आहे 300 मीटर. आम्ही सांगितलं हे सगळं जे आहे एकत्रित करा आणि त्या महात्मा फुले वाड्यांच्या जवळ 2 बसेससुद्धा उभ्या राहू शकत नाही, जागाच नाही आहे. आज ते काम सुरू आहे आणि 200 कोटी रुपये याच सरकारने मंजूर केलेले आहे. हे काम करा. मगाशी सांगितलं सावता महाराज आरणला सुद्धा अवर्ग दिला, पण त्यावेळेला आज 100 कोटी रुपये पाठवले सुद्धा फडणवीस साहेबांनी. हे काम सुरू होतं. तर हे सगळं जे आहे खरं म्हणजे 140 कोटीचा तो आराखडा त्यांनी तयार केलेला आहे, भक्त निवास वगैरे सगळं हे सगळं होतं आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की 3 जानेवारी काय तुम्हाला तरी कल्पना 3 जानेवारीला काय आहे? 3 जानेवारी सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस आहे. आणि हा जन्मदिवस जो आहे हा आपण सर्व शाळांमध्ये, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करतो आहोत. हा सुद्धा निर्णय आपण घेतला. सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव नायगाव ते आपण राष्ट्रीय स्मारक पर्यटन निवास केंद्र तिथं निर्माण केलं आणि तिथे सुद्धा 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी जिथे मुलीसुद्धा निर्माण होतील. वेगवेगळ्या संरक्षण खात्यामध्ये काम करण्यासाठी 180 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. 10 एकर जागासुद्धा त्यांना दिलेली आहे. हे सगळं आहे. पण ह्या सरकार सगळं काम करील, पण तुम्ही आम्ही काय करणार आहोत? अजूनही आपण अंधश्रद्धेतच राहणार आहोत? अजूनही आपण जातपात मानणार आहोत? हां, हे काय तुम्ही तुमचे अधिकार आहेत ते जपले पाहिजे. जे तुकाराम महाराजांनी सांगितले, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथे हानी काठे. अंगावर बाबांनो येऊ नका कोणी. प्रत्येकाला जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेले संविधानानं त्या लिमिटमध्ये सगळ्यांनी राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे उपकार आहे या देशावर. 7,500 जाती आहेत या देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जातींना 4 वर्गामध्ये आणून ठेवलं. एक ओपन, एक दलित, आदिवासी आणि ओबीसी. प्रत्येकाने आपापल्या कंपार्टमध्ये राहायला पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये जाण्याचा आग्रह कशाला धरत आहोत आपण? काही लोक जे आहेत धरत आहेत आग्रह, आम्हाला याच्यात यायचं ह्याच्यात. अरे वेगळं आरक्षण घ्या तुमचं. ते पण दिलं फडणवीस आणि सरकारनं, ते पण दिलं. पण तरी म्हणतात नाही ओबीसीचंच बसायचं. काय करायचं? अरे 374 जाती आहे तिथं आणि 27% आरक्षण.
ते भटके विमुक्त, ते पालामध्ये राहणारे आमकं तामकं किती किती गरीब आहेत रे. एक सुद्धा इयत्ता शिकू शकत नाही अजून अशी माणसं आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे, त्यांच्यात येऊन बसायचं काय. पण आमचं काय म्हणणं नाही. आम्ही सरकारला सुद्धा सांगू इच्छितो आणि तुम्ही सगळे काय म्हणणार किंवा त्यांचं त्यांना द्या, आणखीन काय द्यायचं तर द्या, कुणालाही द्या काय द्यायचं. पण ओबीसीच्या बाबतीत जे दिलं आहे ते पूर्णपणे त्याचं संरक्षण करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे एवढीच माझी मागणी आहे. पण त्यासाठी तुम्ही सुद्धा तयार पाहिजे राव. या लोकशाहीमध्ये डोकी मोजली जातात कोणाची किती आहेत कोणाची किती आहे आणि त्याप्रमाणे मग सरकारी अधिकारी वगैरे हलायला सुरुवात करतात. असं एखाद्या मोर्चाला जावं म्हटलं का काय म्हटलं का नाही मला हा वेळ आहे, मला अमकं आहे, मला तमकं आहे, मला तमकं आहे, वरून बघायचं. हा मोर्चा चालला काय, कोण आहे, भुजबळ चाललं काय, योगेश टिळेकर दिसतो. हां बरं 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 ठीक आहे झालं. मिळालं काय आरक्षण का सगळ्यात पुढं आपण. ये नहीं चलेगा. तुम लड़ो हम कपड़ा संभालता है. लड़ने को भी आपको साथ में आना पड़ेगा. माझी खात्री आहे अधिक वेळ झालेला आहे आणि तुम्ही पण फार वेळेपासून बसलेला आहे. बोलायला काय आणखी एक तासभर बोलू आपण, परंतु हे सगळं आपण हे करा, मुलींना शिकवा. मी तुम्हाला सांगतो, अरे बाबा माझ्या येवल्याच्या एका शाळेत मी गेलो. त्या शाळेमध्ये जे आहेत ना हे एवढ्या मुली, कोणी जपानीमध्ये भाषण केलं प्रायमरी, कोणी जर्मनीत भाषण केलं. एक मुलगी अशी होती, आपण म्हणतो ना 10,50,00,000,25,500 27 आकडे तुम्ही लिहा. ती मुलगी वाचून दाखवतो. अरब खरब बरब काय काय म्हणते काय समजत. मी म्हटलं हिला घेऊन गेलं पाहिजे फायनान्समध्ये, सांगितलं पाहिजे हे करून दाखवा तुम्ही. कुठून दुसऱ्या शाळेत काल डोंगरगाव म्हणून छोटं आहे तिथे गेलो. तिथे मी 20 लाख रुपये दिले आणि सांगितलं तुम्ही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते सुरू करा. लहान लहान मुलं 4-5 भाषेत बोलत आहेत. आणि एवढंच नाही तर त्यांनीसुद्धा ते सगळं प्रात्यक्षिक मलाच दाखवलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अरे लहान लहान मुलं कुठे आहेत, कुठे पुढे शिकतात ते आपण शिकूया. मुलींना घरात बसवायचं नाही, त्यांना शिकवायचं, मुलांना सुद्धा शिकवायचं आणि शिकवून जे आहे समाजाला पुढे न्यायचं. एकच आहे, मोठे व्हा, समाजाला विसरू नका राव. कबीराने म्हटलं होतं बडा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर. बड़ा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर. पंथी को न छाया लागे और फल लागे अति दूर. खूप मोठं झालं खजुराचं झाड, उन्हामध्ये सावली मिळणार नाही आणि भूक लागली तर फळ असलं मोठे पण नको. मोठे व्हा आणि सर्व गोर गरिबांची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य आपण झिजवलं पाहिजे. या महात्मा फुलेंना दोघांनी काय केलं, आयुष्याची सगळी कमाई टाकली. सावित्री त्यांच्या पाठोपाठ सावित्रीबाई प्लेगची साथ आली. त्याची सेवा करता करता त्या डॉक्टर यशवंत त्यांचा दत्तक मुलगानं सांगितलं की आई तुला प्लेग होईल. तर तिने सांगितलं आज शेठजी म्हणजे महात्मा फुले असते तर घरात नसते बसले. पांडुरंग गायकवाड नावाच्या एका 15-16 वर्षाच्या पोराला पाठीवर घेतलं प्लेग झालेल्या आणि 10 किलोमीटर धावत गेली आमची सावित्री आई. आणि ती सुद्धा प्लेगमध्ये गेली. डॉक्टर यशवंत ते पण प्लेगमध्ये गेले. यशवंताची पत्नी होती, खायला सुद्धा घरात राहिलं नाही राव. महात्मा फुल्यांची पुस्तकं रद्दीत विकली आणि त्या ज्या वारल्या तेव्हा पुणे महानगरपालिका घेऊन गेली. हे काय आहे. पण आजही आम्ही त्यांचं नाव घेतो. संपत्ती तर किती पण असेल, आगा हो अपनी मौत का कोई बसर नहीं. आगा हो
अपनी मौत का कोई बसर नहीं, सामान 100 साल का पल की खबर नाही. 100 वर्षाचं जरी सामान तुम्ही संपत्ती गोळा केली, अरे आपला सुद्धा क्षणाचा भरोसा नाही. राहील तर ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी जे काही काम केलं, सर्वस्व वाहिलं, तेच भविष्यात हजारो वर्ष जिवंत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.